स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हो सर. हो सर. कृषी क्षेत्राचं आपण वैशिष्ट्य बघितलं होतं. उत्पादकता कमी आहे, उत्पन्न कमी असतं. उत्पन्न कमी, बचत कमी असते, भांडवल कमी असते, राईट. त्याच्यानंतर गुंतवणूक त्याची कमी असते. तर मग हे जर त्याचं उलट याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर उत्पन्नामध्ये पण वाढ झालेली असते उत्पादन क्षेत्रामध्ये, राईट. त्याच्यानंतर उत्पादन क्षेत्रामध्ये ना रोजगाराची मागणी जास्त आहे. ओके. अलीकडे आपण जर बघितलं तर कृषी क्षेत्रापेक्षा उद्योग क्षेत्रावर रोजगारासाठी जास्त भर दिला जातो. ओके. आपण ज्याला म्हणू शकतो लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर आहे. लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर आहे. लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर, राईट. या ठिकाणी सर्वांचं बळ जर बघितलं गेलं या ठिकाणी जास्त उपलब्ध, ज्याला म्हणू शकतो मागणी जास्त आहे या ठिकाणी. ओके. गुंतवणुकीमध्ये पण वाढ होतात. साहजिकच की जेवढं औद्योगिकरण वाढणार तेवढं उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. ओके. उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे तेवढं मग गुंतवणुकी बचत पण होणार आहे आणि गुंतवणुकीमध्ये पण वाढ होणार आहे. ओके. आणि ओव्हरऑल आपण असं म्हणू शकतो की आपण डेव्हलप कंट्रीकडे टर्न करत असतो, राईट. उद्योग क्षेत्रामध्ये जे मी पहिलेच वैशिष्ट्य मी तुम्हाला बोललो होतो की हे त्याचे फायदे असतात. ओके. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघा की आता असं आहे की काही क्षेत्र जे आहेत तर त्यांना कोर सेक्टर्स असं गृहीत धरले गेलेले आहे इंडियाला. ओके. इंडियामध्ये आणि असे टोटल 8 क्षेत्र आहेत टोटल. ओके. कोर क्षेत्र की ज्याच्याशिवाय कोणत्याही पायाभूत सुविधांचा विकास अशक्य आहे. ओके. पायाभूत सुविधांचा विकास जो आहे तो अशक्य आहे. तर मग हे जे काही 8 कोर इंडस्ट्रीज आहेत त्यांना 8 कोर इंडस्ट्रीजना कोर म्हटलं गेलेलं आहे किंवा ज्याला आपण मूलभूत उद्योग म्हणतो. ओके. मूलभूत उद्योग म्हणतो. विशेषतः त्याच्यावर जास्त भर दिला जातो. ओके. विशेषतः म्हणजे काय, त्याच्यावर जास्त भर दिला जातो कारण कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये या घटकांची गरज लागतेच बघा. सांगा बरं मग कोळसा कशासाठी लागतो? निर्मितीसाठी. राईट. ऊर्जा निर्मितीसाठी. सेकंड कच्चं पेट्रोलियम कशासाठी लागतं बरं? प्युअर पेट्रोल उत्पादनासाठी. कशासाठी लागणार आहे? दळणवळणसाठी, राईट. दळणवळणासाठी, वाहतुकीसाठी. ओके. नैसर्गिक वायू जर बघितलं गेलं तर साधारणपणे उत्पादन क्षेत्रामध्ये सुद्धा आहे ना, इंडस्ट्रीमध्ये सुद्धा नैसर्गिक वायूचा उपयोग जो आहे तो केला जातो. आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल जर बघितलं गेलं तर युरियामध्ये अमोनिया वापरला जातो. ओके. आय थिंक अमोनिफिकेशन का नायट्रोफिकेशन, अमोनिफिकेशनची प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यातनं काय केलं जातं, अमोनिया जो आहे अमोनिया वायूचा वापर करून युरियाची निर्मिती केली जाते. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर रिफायनिंग जर बघितलं, नैसर्गिक वायूंचं तुम्हाला हे पण माहिती आहे, बाकी नॅचरल गॅसेसचं आपण सीएनजी वगैरे जे म्हणतो. ओके. वाहतूकमध्ये वाहनांमध्ये सुद्धा वापर केला जातो. ओके. रिफायनिंग म्हणजे जे काय कच्चा तेल वगैरे जे आपण आणतो ना त्याच्यामध्ये प्युरिफिकेशन केलं जातं. ओके. प्युरिफिकेशन किंवा आपण त्याच्यामध्ये डिस्टिल करून ते सेपरेट केलं जातं आणि त्याचे जे काही बाय प्रोडक्ट्स जे असतात ते सुद्धा सेपरेट केले जातात. उदाहरणार्थ बघा, पेट्रोलियम कच्चा तेल जे आहे ना, कच्चा तेल, या कच्च्या तेलापासून आपण पेट्रोल बाजूला काढतो. ओके. त्याच्यानंतर डिझेल बाजूला काढतो, त्याच्यानंतर रॉकेल बाजूला काढतो, केरोसिन. ओके. किंवा त्याच्यानंतर आपण बाकीचे काही पेट्रोकेमिकल्स असतात, पेट्रोकेमिकल्स. ओके. पेट्रोकेमिकल्स आता हिवाळ्यामध्ये आपण व्हॅसलिन वगैरे जे लावतो ना त्याच्यामध्ये पेट्रोकेमिकल्स असतात. तर ते सुद्धा आपण किंवा कॉस्मेटिक मध्ये सुद्धा असताना पेट्रोकेमिकल्स असतात. तर ते सुद्धा असे बाय प्रोडक्ट्स काढले जातात रिफायनरी कडून. ओके. त्याच्यानंतर बघा, खतांचा सुद्धा वापर आपल्याला महत्वाचा आहे आणि कारण त्याच्यावरच सगळं काही बाकीच्या गोष्टी कृषी क्षेत्राचा विकास आहे तो याच्यावर अवलंबून असतो. ओके. पोलाद आहे कारण सगळीकडेच बघा कोणत्याही पायाभूत सुविधांचा विकास करायचा असेल तर पोलाद लागतं, स्टील लागतं. ओके. त्याच्यानंतर सिमेंट तुम्हाला माहिती आहे कोणत्याही जे प्रकल्प किंवा जो काही सुविधा उपलब्ध करून घ्यायची असेल त्यांना सिमेंटची गरज असते. ओके. वीज निर्मितीची गरज असते. ओके. विजेशिवाय कुठल्याही प्रकारचा औद्योगिक विकास शक्य होणं किंवा शक्य नाहीये. मग सर्वाधिक वेटेज जे आहेत कोणत्या याला दिलं गेलेलं आहे मग इंडस्ट्रीला, त्याच्यामध्ये सर्वाधिक वेटेज जर बघितलं गेलं तर कशाला दिलं गेलेलं? रिफायनिंग. त्याच्यामध्ये प्रश्न विचारला तर लक्षात ठेवा, सेकंड क्रम कोणता आहे मग? वीज. ओके. आधी जर बघितला ना तर वीजला होता कारण ज्यावेळी आम्ही युपीएससी प्री दिली होती त्यावेळी युपीएससीला विचारला जाता की सर्वाधिक कोर इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात सर्वाधिक उत्पादन जे आहे उत्पादन वाढीव कशावर भर दिला जातो त्यावेळेस वीज क्षेत्रावर होता. आता रिफायनिंग वाढलंय त्यावेळेस वीज क्षेत्र होता. हा युपीएससी पूर्व परीक्षेला विचारला गेलेला आहे आणि मे बी तुम्हाला पण विचारलं जाऊ शकतो की कोर सेक्टर्स मध्ये कोणते कोणते येतात. ओके. कोर सेक्टर मध्ये कोणत्या कोणत्या इंडस्ट्री येतात हे लक्षात ठेवायचं. ओके. एवढ्या प्रकारच्या उद्योग यामध्ये येत असतात. ठीक आहे.
आणि वेटेज नुसार पण क्रम लक्षात ठेवा. सर्वाधिक जे आहे ते रिफायनिंग, सेकंड नंबरला आहे वीज, ओके. तिसऱ्या नंबरचं काय आहे कोळसा लक्षात कोळसा. ठेवा. कोळसा नाही, पोलाद. ओके, येस, बोला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा की आपण कंटिन्युअस औद्योगिकरण जे आहे औद्योगिक विकासासाठी शासनाने अनेक नियोजन पण केले होते. नियोजन काळामध्ये मी मगाशी तुम्हाला बोललो होतो की पंचवार्षिक नियोजन काळामध्ये कृषी क्षेत्राबरोबरच उद्योग क्षेत्रावर सुद्धा शासनाने भर दिलेला आहे. ओके. फक्त तो कमी अधिक प्रमाणात असतो, कमी अधिक प्रमाणात होता, पण दोन्ही क्षेत्रावर त्यांनी भर दिलेला होता. मग आता त्याच्यासाठी काही, जसं आपण मागे चर्चा केली होती की कृषी विकासासाठी ना काही कृषी क्षेत्रामध्ये उत्पादन वाढण्यासाठी आणि उत्पन्न वाढण्यासाठी ओके ज्या सुविधा उपलब्ध केलेल्या होत्या, ओके, ज्या योजना तयार केलेल्या होत्या, सेम तसं उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा आहे ना शासनाने उत्पादन वाढण्यासाठी ना काही इंडस्ट्रियल पॉलिसी ज्या आहेत, ओके, इंडस्ट्रियल पॉलिसी त्या जाहीर केलेल्या आहेत. ओके, त्याला आपण म्हणू शकतो औद्योगिक सुधारणा, ओके, आर्थिक सुधारणा किंवा औद्योगिक सुधारणा ज्या होत्या त्या केल्या गेल्या, रिफॉर्म्स केले गेले आहेत. ओके, इंडस्ट्रियल रिफॉर्म्स केले गेलेले आहेत. पण त्या प्रकारे आपण बघूयात की कोणत्या कोणत्या आहेत. तर त्यातले सर्वात महत्वाचे जे आहेत ना ते 4 आहेत. तर त्यातल्या फक्त फॅक्ट्स लक्षात ठेवायचे आहेत. कोणत्या याचे फॅक्ट्स जे परीक्षेला विचारले जाऊ शकतात. फॅक्ट्स इम्पॉर्टंट आहे. जसं बघा पहिलं औद्योगिकरणाचं जे धोरण होतं ना ते कधी, तारीख किती मग 8 एप्रिल 1948. 8 एप्रिल 1948 मध्ये. आणि त्याचे जनक कोण होते किंवा त्यांनी कोणी ते औद्योगिकरणाचं धोरण स्वीकारलं मांडलं होतं? श्यामप्रसाद मुखर्जी. आणि कशावर भर दिला गेला होता? लघु आणि कुटीर उद्योगावर, राईट. त्यावेळी आपण मिश्र अर्थव्यवस्थेचं धोरण यामध्ये स्वीकारलेलं होतं. मला सांगा मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही पण. एक्झॅक्टली. अजून कोणाला काय सांगता येणार आहे? मिश्र अर्थव्यवस्था आपण कशाला म्हणतो? मिश्र अर्थव्यवस्था सह अस्तित्व, सहकार्य कोणामध्ये? एक सार्वजनिक क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र, 2 खासगी क्षेत्र. ओके, मिश्र अर्थव्यवस्था त्यांना म्हटलं जातं. मला सांगा मुळात हा अर्थव्यवस्थेचा प्रकार आहे का? अर्थव्यवस्थेचा प्रकार आहे का? हो सर. मिश्र अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेचा प्रकार नाही. पहिली गोष्ट. ओके, तो काय कॉम्बिनेशन आहे. कॉम्बिनेशन आहे कोणामधलं? एक भांडवलशाही अर्थव्यवस्था, ओके, भांडवलशाही अर्थव्यवस्था, आणि दुसरं जर बघितलं गेलं समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्था दोघांचे चांगले कॉम्बिनेशन या ठिकाणी घेतले गेलेले आहे, राईट. ते कसं असतं बघा, अर्थव्यवस्थेचे प्रकार सुद्धा कशावरून पडलेले आहे की काय उत्पादन करायचं, काय उत्पादन करायचं, कसे उत्पादन करायचे, राईट, आणि कोणासाठी उत्पादन करायचं, कोणासाठी उत्पादन करायचं. मला सांगा ज्या ठिकाणी भांडवलदार वर्ग असेल तो कोणाचा विचार करणार आहे बरं? काय उत्पादन करायचं म्हटलं तर काय उत्पादन करणार आहे तू? ज्या बाजारामध्ये विकल्या जातील त्या वस्तू तयार करेल ना, राईट. भांडवलदार जो वर्ग आहे ना तो काय करणार आहे, वस्तू काय उत्पादन करायचं याचा निर्णय ज्यावेळी तो घेईल ना तर तो असं म्हणेल की ग्राहक विकत घेतील, ओके, ग्राहक विकत घेईल अशा वस्तूंचं तो उत्पादन करणार आहे, राईट. म्हणजे बाजारामध्ये बाजारात ज्यांची मागणी आहे ना त्याच वस्तूंचं तो उत्पादन करणार आहे, राईट. आणि हे जर समाजवादी जर म्हटलं किंवा आपण याला म्हणू शकतो सार्वजनिक क्षेत्र किंवा सरकार काय विचार करणार आहे? मग लोकांना गरजा काय आहेत, लोकांच्या गरजा काय आहेत, आणि जे लोकांना गरजेचं आहे तेच उत्पादन करायचं, जे लोकांच्या गरजेचं आहे तेच उत्पादन करायचं, राईट. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जर पैसा भरपूर असेल तर मग त्यांच्यासमोर 2 ऑप्शन असतात. एक तर म्हणजे काय, मजुराचा वापर करायचा का यंत्राचा वापर करायचा, राईट. ज्यांच्याकडे पैसा खूप येते तर मजुराचा वापर करणार आहे, ज्यांच्याकडे पैसा नाहीये तर ते यंत्राचा वापर करणार आहे. आता आपल्याकडे सार्वजनिक क्षेत्रामध्ये किंवा शासन काय करणार आहे तर शक्यतो मजुराचा पण वापर करणार आहे आणि यंत्राचा पण वापर करणार आहे. त्याचं कारण असं की रोजगार पण उपलब्ध झाला पाहिजे ना. फक्त यंत्र जर वापरलं तर लोकांना रोजगार मिळणार नाही, राईट. दुसरं उत्तर कळालं तुम्हाला मग कसे, राईट. मग तिसरं बघा कोणासाठी, कोणासाठी म्हणजे काय, तर या ठिकाणी जसं आपण बघितलं होतं की जे विकलं जाईल, ओके, जिथून नफा मिळेल, ओके, भांडवलदार वर्ग तेच उत्पादन करतो, ओके. जे विकलं जाईल जिथून नफा मिळतो तेच तो तयार करत असतो. पण आपल्याकडे सार्वजनिक
किंवा शासन काय करतं, लोकांच्या गरजा ओळखून त्यांना कमी किमतीमध्ये परवडेल अशा किमतीमध्ये उपलब्ध करून द्यायचे. ओके. आणि हे आपण ज्याला म्हणू शकतो समाजवादी धोरण. आणि हे आपण इंडियामध्ये पहिले सुरुवातीला जे काही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हे धोरण स्वीकारलेलं होतं. ओके. कारण आपण आवडी सेशन जे होतं 1955 मध्ये झालं होतं, त्याच्यामध्ये हे जाहीर केलेलं होतं की भारत हा समाजवादी धोरणानुसार चालणारा देश असेल. पण त्यानुसार आपण काय केलं गेलं होतं, पण तरी सुद्धा यांचं कॉम्बिनेशन ठेवलं आपण दोघांच्या चांगल्या गोष्टी. ओके. कोणाच्या तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या पण आणि समाजवादी अर्थव्यवस्थेच्या पण चांगल्या गोष्टींचं कॉम्बिनेशन केलं आणि आपण ह्या तिसऱ्या प्रकाराने फक्त चांगल्या गोष्टी लक्षात घ्या. ओके. मग ती मिश्र अर्थव्यवस्थेचे स्वरूप जे आहे आपण त्यावेळी ते स्वीकारण्यात केलेलं होतं. आता तुम्ही म्हणणार की देशामध्ये आपण मिश्र अर्थव्यवस्था किंवा सह अस्तित्व, मी बोललो तुम्हाला सह अस्तित्व व सहकार्य. ओके. या दोन लोकांमध्ये कशासाठी, दोन म्हणजे एक मी बोललो तुम्हाला सार्वजनिक क्षेत्र, दुसरं आहे खासगी क्षेत्र. कशासाठी, त्याचा मागचा उद्देश असा होता बघा. जर प्रश्न असा विचारला ना की मिश्र अर्थव्यवस्थेचा मूळ उद्देश काय होता किंवा मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारण्याच्या मागचं उद्दिष्ट काय होतं शासनाचं, तर पहिलं उद्दिष्ट होतं बघा दारिद्र्य निर्मूलन करणं. ओके. दुसरं उद्दिष्ट होतं सामाजिक वितरण जे आहे समान पद्धतीने वाटप करणं. ठीक आहे. त्याच्यानंतर आर्थिक आणि सामाजिक विषमता कमी करणं. ओके. चौथं जे आहे प्रादेशिक विषमता कमी करणं. ओके. या घटकांमुळे आपल्याला मिश्र अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारावं लागलं. ओके. या घटकांमुळे आणि हे डोक्यात ठेवूनच आपण शासनाने काय केलं, मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. कारण का, त्याचं कारण असं आहे की पहिले जे सार्वजनिक क्षेत्र आहे म्हणजे फक्त शासनाला एकटं सगळंच काही उत्पादन करणं शक्य नाहीये आणि त्याचं वितरण करणं पण शक्य नाहीये. त्याच्यामुळे उत्पादन प्रक्रियेमध्ये आणि वितरण प्रक्रियेमध्ये जर एखाद्या खासगी क्षेत्राची जर मदत घेतली तर आपल्याला अधिक उत्पादन करता येणार, कार्यक्षम पद्धतीने उत्पादन करणार. ओके. जास्तीत जास्त उत्पादन करून लोकांपर्यंत पोहोचता येणार. ठीक आहे. त्यामुळे आपण मिश्र अर्थव्यवस्थेचं धोरण त्यावेळी स्वीकारलेलं. मग नंतर काय झालं की या 1948च्या धोरणामध्ये ना केंद्र सूचीमध्ये एक पॉइंट जे होते ते टाकले गेले होते की कोळसा, ऊर्जा, रेल्वे, शस्त्र, उड्डाण वाहतूक, हवाई वाहतूक आणि दारूगोळा. ठीक आहे. हे जे क्षेत्र जे आहे ते केंद्र सूचीमध्ये टाकले. बाकीचे जर बघितले गेले तर मग ते खाजगी क्षेत्रामध्ये टाकण्यात आलेले. ओके. खाजगी क्षेत्रामध्ये. ठीक आहे. तर तो पॉइंट यामध्ये लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं धोरण बघा, ते 1930 एप्रिल तारीख पण लक्षात ठेवा, 30 एप्रिल 1956 मध्ये जाहीर करण्यात आलेलं होतं. ओके. त्याचा जो भर दिला गेला, कशावर दिला गेलेला होता मग सार्वजनिक क्षेत्राच्या विस्तारावर. सार्वजनिक क्षेत्राच्या विस्तारावर दिलेला होता. आठवतं का तुम्हाला 1955 मध्ये बँकेचं नॅशनलायझेशन झालं. राईट. कोणत्या बँकेचं, SBI. राईट. आपण राष्ट्रीयकरणाकडे जास्त भर दिला होता. कारण त्याच्याच आधी बघा, कारण 1955 मध्ये आवडी या ठिकाणी जे काही अधिवेशन झालेलं होतं राष्ट्रीय काँग्रेसचं, त्या ठिकाणी जवाहरलाल नेहरू जे होते ना त्यांनी जाहीर केलेलं होतं की भारत जो आहे हा आपल्याकडे सोशलिस्टिक पॅटर्न ऑफ द सोसायटी असणार. कसं असणार आहे, सोशलिस्टिक पॅटर्न ऑफ सोसायटी. राईट. म्हणजे आपल्याकडे समाजवादावर आधारित असलेली सोसायटीची, ज्याला आपण स्वीकारलं होतं डेमोक्रॅटिक सोशलिझम. ओके. डेमोक्रॅटिक सोशलिझम, लोकशाही समाजवाद आपण स्वीकारलेला आहे आणि लोकशाही समाजवाद स्वीकारलेला आहे याचाच अर्थ असा आहे की मग आपण मिश्र अर्थव्यवस्था घेतली. ओके. मिश्र अर्थव्यवस्था. ठीक आहे. कारण मिश्र अर्थव्यवस्था का, तर आपल्याकडे जी काही वाटप आहे ना सगळ्या उत्पादनाची आणि साधनांची, अर्थव्यवस्थेमध्ये जेवढं उत्पादन होणार आहे तेवढ्यांची वाटप ही समान न्याय पद्धतीने करता आली पाहिजे. कोणालाही प्रत्येक व्यक्तीला समान पद्धतीने मिळालं पाहिजे. कोणत्याही व्यक्तीला अन्याय होता कामा नये. राईट. म्हणून आपण सार्वजनिक क्षेत्रावर जास्त भर दिला गेला. समजलं मग पॉईंट, समजलं? लक्षात ठेवायचं आहे. मग महत्व कशाला दिलं गेलेलं आहे मग या औद्योगिक क्षेत्राचं किंवा या धोरणाचं, दुसऱ्या धोरणाचं, तर लघु, खादी आणि ग्रामोद्योग. ओके. मला सांगा की खादी आणि ग्रामोद्योग हे विचार कोणाचे होते बरं? यस, महात्मा गांधीजी यांचे विचार होते. ओके. महात्मा गांधीजींचे.
त्याच्यानंतर बघा पुढचं जे काही औद्योगिक धोरण होतं ते कधी जाहीर करण्यात आलं? 1969. 1969 मध्ये. पण 1969 मध्ये बघा अजून आपण अलीकडे अजून बघा सार्वजनिक क्षेत्राकडे जास्त कल दिसतोय आपल्याला. सार्वजनिक क्षेत्राकडे कल जास्त दिसतोय. त्याचं उदाहरण बघा. आता हा जो परवाना धोरण चालू केलेला होता, परवाना धोरण म्हणजे काय? जर एखाद्या व्यक्तीला उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याला कंपल्सरी लायसन घेणं. ओके, कंपल्सरी लायसन घेणं. मग मला सांगा की जे आपल्याकडे निर्णयाचं केंद्रीकरण झालं ना, निर्णयाचं काय झालं? केंद्रीकरण झालं. म्हणजे शासन ठराविक लोकांना उद्योग क्षेत्रामध्ये पुढाकार देत होतं, राईट? किंवा ठराविक लोकांना उद्योग क्षेत्रामध्ये उतरण्यास संधी देत होतं, राईट? मग त्यामुळे आपल्याकडे असं झालंय की परवाना धोरण जे आहे फक्त काही लोकांना ठराविक म्हणजे त्यांच्याकडे अटीबिटी मान्य करून त्या लोकांना उद्योग क्षेत्रामध्ये काय केलं गेलं आहे? पाऊल ठेवलं गेलेलं आहे, राईट? मग मला सांगा अशा प्रकारची ही जी काही आहे परवाना धोरण म्हणजे चांगलं वाटतं का तुम्हाला की औद्योगिकरणाचं विस्तारीकरण होईल का संकुचितपणा होईल? सांगा बरं. औद्योगिकरणाचा विकास किंवा विस्तारीकरण होईल का ज्याला आपण म्हणू शकतो की अंकुचन होईल? विस्तारीकरण होईल. अंकुचन होईल सर. अंकुचन होईल. विस्तारीकरण होणार नाहीये. जर समजा मला सांगा की लायसन्सची सिस्टम इथे ठेवलीच नाहीये, ओके, आणि त्यामध्ये त्यावेळेस समजा 50 लाख 50 कोटी जनता जर असेल प्रत्येक त्यापैकी कमीत कमी 10 कोटी लोकांनी उद्योग व्यवसाय सुरू केले असते, राईट? पण आता असं झालेलं आहे की त्यांनी काय केलं तर परवाना ही पद्धत जी कंपल्सरी केलेली होती आणि ठराविक लोकांना म्हणजे जर समजा 10 लाख लोक जर व्यवसाय करू शकत असेल तर त्यांनी फक्त 1,000 लोकांना परवानगी दिली. मग मला सांगा की या ठिकाणी विस्तारीकरण म्हणता येईल का अंकुचन होणार आहे? तर हे अंकुचन झालेलं आहे, राईट? त्याच्यामुळे लक्षात ठेवा की परवाना राजाचा जो पद्धत होता त्याचा तोटा असा झाला की आपली आर्थिक व्यवस्था जर बघितली गेली तर ती स्थिरावली गेली. देशामध्ये लोकसंख्येचा वृद्धी दर वाढतोय, मागणी वाढते, पण उत्पादनामध्ये जर बघितलं गेलं तर उत्पादनामध्ये तेवढं भर पडत नव्हता, राईट? परवाना पद्धतीमुळे असं झालेलं की स्थिरता वाढली गेलेली आहे, राईट? त्याच्यानंतर अजून असं म्हटलं जातं की अकार्यक्षमता राहिली गेली. ओके, अकार्यक्षमता याचा अर्थ असा आहे की सार्वजनिक क्षेत्रामध्ये सगळेच काही कार्यक्षम असतं असं नाहीये. ओके, सार्वजनिक क्षेत्रामध्ये कसं असतं की ज्याला म्हणू शकतो आपण उत्पादनामध्ये जास्त भर दिला पाहिजे असं अजिबात नाही किंवा क्वालिटीवर सुद्धा भर दिला जात नाही, राईट? मग त्याचा परिणाम आपण 1991 किंवा 1980 मध्ये बघितलेला असेल. मी सांगणार आहे पुढे तुम्हाला ज्यावेळेस 1991 धोरण सांगेल त्यावेळी. ओके, त्याच्यानंतर बघा ठराविक लोकांना ते दिलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर मोनोपॉलिस्टिक रिस्ट्रिक्टिव्ह अँड ट्रेड प्रॅक्टिसेस हा कायदा आणलेला होता, MRTP कायदा. हा खूप इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. त्याचा अर्थ असा आहे की काही ठराविक लोकांना बघा, आता काही ठराविक लोकांना केंद्रीय म्हणजे आपण म्हणू शकतो की उद्योग व्यवसायाचं केंद्रीकरण करण्यात आलेलं होतं. आलं लक्षात? उद्योग व्यवसायाचं केंद्रीकरण करण्यात आलेलं होतं. मोनोपॉलिस्टिक म्हणजे काय? तर आपल्याकडे काही लोकांची जी मोनोपॉली जी होती ना ती या ठिकाणी जे होतं त्याची मक्तेदारी टाळायची होती. मग हा कायदा जो MRTP कायदा त्यावेळी तो आणलेला होता औद्योगिक केंद्रीकरणाचा कमी करण्यासाठी. आणि त्याचं वर्ष लक्षात ठेवा MRTP कायदा कधी आणलेला आहे? मग 1969. ओके, या फॅक्ट फक्त यामध्ये उचलत चला. ओके, MRTP कायदा कधी आणलेला आहे ते लक्षात ठेवा. तिसऱ्या धोरणामध्ये. दुसऱ्या धोरणावर कशासाठी भर दिला गेला होता? सार्वजनिक क्षेत्राच्या विस्तारावर. ओके, पहिल्या धोरणामध्ये काय निश्चित करण्यात आलं होतं? मिश्र अर्थ. काय आणि कशावर भर दिला गेला होता? लघु आणि कुटीर उद्योग. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथं जे धोरण होतं ते कशावर भर दिला होता? मूलभूत उद्योगावर. ओके, आणि मूलभूत उद्योग कोणते? तर हे आहे, समजलं? मग मूलभूत उद्योग जे प्रत्येक पायाभूत विकासासाठी ह्या घटक लागतातच. ओके, हे उद्योग त्याच्यामुळे मूलभूत उद्योगावर भर देण्यात आलेला. आणि फेरा कायदा याच्यासाठी की आपण थोडंसं औद्योगिकरणाकडे थोडंसं पुढे गेलो होतो एवढं 15-20 वर्षामध्ये. मग त्याच्यासाठी लागणारे जे काही यंत्रतंत्र लागणार आहे, ओके, ते आपण आयात करू लागलो. ओके, आवश्यक गोष्टी ज्या आहेत ना त्या आयात करू लागलो. कारण आपल्याकडे बघा ज्यावेळी स्वातंत्र्य झालेलं होतं आणि 1950 जवळजवळ 1990 वगैरे पर्यंत आपल्याकडे भांडवली वस्तूंची कमतरता होती. ओके, कशाची? भांडवली वस्तूच्या. ओके, भांडवली वस्तू म्हणजे काय? यंत्र वगैरे मशीन्स वगैरे लागतात ना औद्योगिकरणासाठी ते आपल्याकडे नव्हतं. म्हणजे भांडवली वस्तूंचा आपण काय करतो? आयात करतो.
मग आयात जर करत असेल ना तर आपल्याला जास्तीचं काय आहे, परकीय चलन साठा लागायचा. मग त्याच्यासाठी काय केलं गेलेलं आहे, मग परकीय चलन साठा आणण्यासाठी काय विनिमय करावं लागत होतं, चलनाचं विनिमय करावं लागत होतं. मग हा विनिमयामध्ये पण नियंत्रण असलं पाहिजे, त्याच्यासाठी फेरा आणला. मग ओके, फेरा म्हणजे काय, फॉरेन एक्सचेंज, फॉरेन रेगुलर ऍक्ट, रेगुलेशन ऍक्ट. ऍक्ट ओके 1973. ठीक आहे, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट, आणि हा 1973 मध्ये तो आणलेला. ठीक आहे, 1973च्या औद्योगिक धोरणानुसार बघा थोडस आपण परकीय गुंतवणुकीला परवानगी दिलेली होती. परकीय गुंतवणुकीला काय दिलं होतं, परवानगी देण्यात आलेली होती. ठीक आहे, बरं यामध्ये काय काय लक्षात ठेवणार बघा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी कोर इंडस्ट्रीज तुम्हाला मी बोललो होतो, त्याच्या आधीचे काही पॉईंट वगैरे जे आहेत ना, ओके, हा अलीकडचा करंट डेटा लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर हे जे आहे कशासाठी मोजलं जातं आणि हे वर्गीकरण केले गेलेले दोन यांच्यामध्ये ते लक्षात ठेवायचं. ओके, वर्गीकरण, आणि त्याच्यामध्ये उत्पादन जे आहे ना, उत्पादनाचा इंडेक्स लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर याचे फायदे तर कॉमन आहे, लॉजिक बेस तुम्हाला सोडवतो पण येतील. ठीक आहे, त्याच्यानंतर कोर सेक्टर्स लक्षात ठेवा, ज्याला आपण म्हणू शकतो मूलभूत उद्योग. मूलभूत उद्योग लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहिल्या औद्योगिक धोरणामध्ये काय स्वीकारलं होतं ते लक्षात ठेवा, मिश्र अर्थव्यवस्थेचं धोरण. दुसऱ्या याच्यामध्ये कशावर भर दिला जातो, सार्वजनिक क्षेत्राच्या याच्यावर. तिसऱ्या याच्यामध्ये काय एमआरटीपी कायदा आणलेला होता, आणि तो कशासाठी होता, मक्तेदारी टाळण्यासाठी, केंद्रीकरण, औद्योगिक केंद्रीकरण टाळण्यासाठी. आणि चौथी गोष्ट जी आहे ना, 1973 मध्ये आपण फेरा आणलेला होता, आणि जो भर दिला गेला होता मूलभूत उद्योगांवर. ओके, आणि तिथून परकीय गुंतवणुकीला थोडीशी परवानगी दिली गेली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, आता बघा पुढचं सगळ्यात महत्वाची गोष्ट झालं असं की आपल्याकडे जे 1980च्या दशकामध्ये ना परिस्थिती अशी होती बघा, ह्या समस्या होत्या. काय समस्या होत्या, तर आपल्याकडे परवाना राज, मी तुम्हाला जे बोललो ना, परवाना राज जी पद्धत आणली होती. ओके, त्याच्यामुळे आर्थिक स्थिरता निर्माण झाली होती, कारण ठराविक लोकांनाच परवाना दिला जायचा. ओके, उद्योग व्यवसाय करण्यासाठी ठराविक लोकांनाच काय केलं जायचं, परवाना दिला जायचा. त्याच्यामुळे उत्पादन आपल्याकडे फारशा प्रमाणात वाढत नाही गेलं. उत्पादनामध्ये वाढ फारशा प्रमाणात झाली नाहीये. मग आता असं झालेलं आहे की मला सांगा, मग झाली असं आहे की मागणी वाढते, मागणी वाढते, उत्पादन न वाढल्यामुळे पुरवठा कमी झाला, पुरवठा कमी झाला. मग मला सांगा त्याचा परिणाम किमतींवर कसा असतो, किमती वाढतील. किमती वाढतील. काय होणार, बाकीच्यांना काय वाटतं, किमती वाढतील. 1980च्या दशकामध्ये परवाना राज होता, आणि ठराविक लोकांना फक्त उत्पादन क्षेत्रामध्ये उत्पादन करण्यास संधी दिली गेलेली होती. मग आता अलीकडे आपल्याकडे लोकसंख्या वाढत गेली, पण उत्पादन ठराविक लोक करत होते. मग बघा की आता 10 पेन तर 10 पेन तयार होत आहे, पण लोक 10च्या ऐवजी 20 झाले. मग उत्पादन कमी, कारण परवाना होता कंपल्सरी, पण लोकसंख्या वाढते, म्हणजे याचा अर्थ मागणी वाढत गेली आणि उत्पादन मात्र तेवढंच राहिलं. राईट, उत्पादन तेवढंच राहिलं तर मग अर्थव्यवस्थेमध्ये काय झालेलं आहे की पुरवठा कमी झाला, राईट, वस्तूची टंचाई पडू लागली. मग किमती काय झाल्या, वाढू लागल्या. किमती काय झाल्या, वाढू लागलेल्या. मग ती भाववाढ त्या कालखंडामध्ये आपल्याला दिसते. 1980 ते 90च्या दशकामध्ये काय झालं, भाववाढ पण वाढायला लागली, निराशावाद सुरू झाली होती. आणि ही निराशावादचं एकमेव कारण असं होतं की आपल्याकडचं जे अकार्यक्षमपणाचं होतं ना, ओके, अकार्यक्षम सार्वजनिक क्षेत्रामध्ये जर बघितलं गेलं तर हे अकार्यक्षमता होती. ओके, कार्यक्षमता एवढी काय नव्हती, इफिकासी जी म्हणतो आपण ती होती. त्याच्यामुळे निराशावाद निर्माण झालेली होती. ओके, त्याच्यानंतर असमतोल जे होत्या, असमतोलपणा म्हणजे ज्या गोष्टींचं उत्पादन झालं पाहिजे त्या गोष्टींपेक्षा इतरच गोष्टींचं जास्त उत्पादन करण्यावर भर दिला गेलेला आहे. मग आपल्याकडे झालं असं की असमतोल निर्माण झालेला आहे, आणि या समस्या ज्या आहेत या समस्यांमुळे आपल्याकडे आर्थिक अडचणी भरपूर निर्माण झालेल्या आहेत. ठीक आहे, तर अंतर्गत कारण हे झालेलं आहे. याला आपण असं म्हणू शकतो की आपल्याकडे जी काही इकॉनॉमी जी होती ना त्याचे मिसमॅनेजमेंट करण्यात आलं होतं. ओके, मिसमॅनेजमेंट. ओके, त्याचा परिणामकारक पद्धतीने अर्थव्यवस्थेमध्ये व्यवस्थापन करण्यात आलेलं नव्हतं, पहिली गोष्ट. ओके, अंतर्गत हे झालं कारण तुम्हाला मी बोलत परवाना पद्धत. ओके, अंतर्गत कारण देशातलं, पण बाह्य कारण पण होतं बघा. आता बाह्य कारण काय होतं, तर त्याचं कारण असं होतं की आपल्याकडे त्यावेळी जर बघितलं गेलं तर निर्यात कमी होतं आणि आयात जास्त होतं. आयात काय होतं, जास्त होतं. आयात कशाचं होतं, कच्चं तेल.
पण झालं असं की निर्यात नाहीये म्हणजे आपल्याकडे वस्तू विकल्यानंतर येणारा जो परकीय चलन साठा आहे तो नव्हता. ओके, वस्तू विकल्यानंतर परकीय चलन साठा जो आहे चलनाचा साठा तो नव्हता. ठीक आहे, उलट आपण आयात करण्यासाठी जेवढा होता ना तो संपत चालला होता. कच्चं तेल आयात करण्यासाठी जेवढं होतं ना तेवढं संपत चाललेलं होता. आणि हा परकीय चलन साठा 1990-91 2 आठवडे लक्षात ठेवा, 2 आठवडे उरेल इतकाच परकीय चलन साठा जो शिल्लक राहिलेला होता. ओके, इतका शिल्लक राहिलेला होता. त्याचं कारण होतं निर्यात नव्हतं पण आयात होतं. निर्यात नव्हतं म्हणजे आपल्याकडे यायला मार्गच नाही ना परकीय चलन साठा यायला, राईट. फक्त परकीय चलन साठा बाहेर जात राहिला. ठीक आहे, तर त्याच्यामुळे काय झालं आपल्याकडे बॅलन्स ऑफ पेमेंट जर बघितलं गेला, बॅलन्स ऑफ पेमेंट ठीक आहे, ज्यावेळेस मी आंतरराष्ट्रीय व्यापार सांगेल त्यावेळी ती कॉन्सेप्ट सांगेल मी तुम्हाला. बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये नकारात्मक वृद्धी झाली. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे निर्यात नव्हती आणि आयात जास्त. ज्यावेळेस आयात जास्त मग आपल्याकडे देशातून पैसा बाहेर देशामध्ये जास्त चालला जातो. निर्यात जर असेल तर आपल्याकडे देशामध्ये पैसे जास्त येतो. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याकडे बॅलन्स ऑफ ट्रेड आणि बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये निगेटिव्ह झालेलं आहे, राईट. ओके, तर हे झालं देशाचं कारण. त्याच्यानंतर गल्फ कंट्रीज मध्ये पण काही प्रॉब्लेम्स वगैरे होते, राईट. तर मग आता ह्या अशा गोष्टी ज्या होत्या तर त्याच्यामुळे आपल्याकडे अनेक अशा समस्या होत्या. ओके, या समस्या सोडवणं फार गरजेचं होतं. आणि देशामध्ये एक नवीन प्रकारची आर्थिक दृष्टिकोन बाळगणं गरजेचं होतं. मग तिथून आपण सुरू झालेले नवीन आधुनिक जे धोरण होतं 1991चं ते आपण सुरू केलं. आणि तिथून मात्र वाटचाल आपण नव्याने सुरू केली. असं म्हटलं जातं की 1950 मध्ये आपण जी काही मिश्र अर्थव्यवस्था 1950 पण म्हणता येणार नाही, 1948 मध्ये सुद्धा पहिल्या धोरणामध्ये. ओके, मिश्र अर्थव्यवस्था 1948 ते 1991 पर्यंत आपली मिश्र अर्थव्यवस्था होती. ओके, आणि बंदिस्त अर्थव्यवस्था होती, बंदिस्त. ओके, पण 1991 पासून आजपर्यंत बघतोय आपली अर्थव्यवस्था ही खुली. ओके, ओपन इकॉनॉमी म्हणजे काय, आपण निर्यात वाढायला लागलो. ठीक आहे, आयात पण वाढायला लागलो. ठीक आहे, 1991च्या आधी निर्यात नव्हती, आपण मगाशी बघितलं. आयात होती फक्त काही वस्तूंच्या. ओके, भांडवली वस्तू आणि कच्चं तेल वगैरे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं. मग मला सांगा, असं जर वाक्य विचारलं की 1991 नंतर अर्थव्यवस्था खुली करण्यात आली, बरोबर आहे का? बरोबर आहे का? आपली अर्थव्यवस्था झाली. यस, 1991 नंतर आपली अर्थव्यवस्था जर बघितली गेली तर ही खुली करण्यात आलेली आहे. त्यालाच आपण जागतिकीकरण असं म्हणतो. ओके, आपली अर्थव्यवस्था जागतिक करण्यात आलेली आहे. मी पुढे तो पॉईंट सांगणार आहे. ओके, तर तो पॉईंट लक्षात ठेवा. मग आता 1991 मध्ये बघा, याचं बेसिक ज्यांना वाचायचं असेल ना त्यांनी पाठ्यपुस्तक वाचा. पाठ्यपुस्तक. ओके, पाठ्यपुस्तक 11वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे. 11वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे. ओके, नवीन याच्यामध्ये आर्थिक धोरण जे आहे ना, आर्थिक धोरण चांगलं दिलेलं आहे 11वीच्या पाठ्यपुस्तक. ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करायची आवश्यकता नाहीये. माझ्या ह्या नोट्स इनफ आहेत. फक्त रिव्हिजन साठी तुम्ही कंबाईन साठी तर एवढं काही गरजेचं पण नाही, पण ठीक आहे, इनफ आहे, मोर दॅन इनफ आहे, खूप आहे. ओके, आता नवीन इकॉनॉमिक पॉलिसी जी होती ना, न्यू इकॉनॉमिक पॉलिसी 1991 मध्ये आपण स्टार्ट केली होती. तर ती आपल्याला आवश्यकता का वाटली? त्याचं कारण लक्षात ठेवा की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आर्थिक अस्थिरता. आणि आर्थिक अस्थिरता मी बोललो तुम्हाला की परवाना राज. ओके, किंवा लायसन राज. आणि लायसन राज मध्ये काय, थोडक्यात थोड्याच लोकांना उद्योग व्यवसाय करण्यासाठीची संधी दिली होती. ओके, आणि त्याच्यामुळे असं झालं की मागणी वाढत गेली पण उत्पादन कमी होत गेलं. त्याच्यामुळे आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आणि किंमत वाढत गेल्या त्या वस्तूंच्या. ओके, प्रतिकूल व्यापार धोरण. आता व्यापार धोरण जर बघितलं गेलं तर मला सांगा की निर्यातच नाहीये, फक्त आयात होते, म्हणजे प्रतिकूलच झालं ना. ओके, फक्त प्रतिकूलच झालेलं आहे. आपल्याकडे परकीय चलन साठा नाहीये, आपण निर्यात पण करू शकत नव्हतो. ठीक आहे, मग आयात करतोय, उलट आपल्याकडे परकीय चलन साठा संपत चालला होता. अशा प्रकारचं व्यापारी धोरण जे होतं ते होतं. त्याच्यानंतर जे काही खाडी देश होते ना त्यांच्यामध्ये युद्ध चाललेलं होतं. ओके, त्याच्यामुळे आणि पहिलं कारण मी तुम्हाला बोललो की प्रतिकूल व्यापार धोरण असल्यामुळे ना प्रतिकूल आंतरराष्ट्रीय व्यापार धोरण. आता प्रतिकूल व्यापार धोरणामध्ये हे पण एक येणार आहे, ज्या ठिकाणी गुंतवणूक केली गेलेली आहे त्या ठिकाणी रिटर्न येणार याची गॅरंटीज नसायची. ओके, रिटर्न येणार याची गॅरंटीज नसायची.
ठीक आहे. म्हणजे आपल्याकडची जी गुंतवणूक होती ना ती लाजरी प्रकारची आहे. लाजरी प्रकारची याचा अर्थ असा आहे की जर गुंतवणूक केली तर त्याच्यातनं आउटपुट निघेल. ओके, आउटपुट निघेल. समजा 100 रुपये खर्च केला तर ऍटलीस्ट त्याच्यातनं 100 रुपये मिनिमम यायला पाहिजे किंवा 120 130 निघायला पाहिजे. तर ते असं कमी व्हायचं किंवा 80 आणि 70 रुपये निघायचे, कधी कधी निघत पण असायचे काय. तर मग अशा प्रकारचा प्रतिकूल व्यापार होता. म्हणजे याचा अर्थ असा होता की आपल्याकडे उत्पन्न कमी आणि खर्च प्रमाण जास्त. उत्पन्न कमी आणि खर्च प्रमाण जास्त. मग अशातनं प्रतिकूल व्यापार धोरण जे होतं तर त्याच्यातनं आपल्याला खूप बऱ्याच काही अडचणी पण आल्या. ओके, मग झालं असं की नंतर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये पण प्रतिकूल व्यापार धोरण झालं. म्हणजे आपण म्हटलं की आयात फक्त करतोय, निर्यात काहीच नव्हतं. त्याच्यामुळे झालं असं की आपल्याकडचे विदेशी विनिमय साठा जो होता तो घट होत गेला. ओके, कर्ज घेत गेलं, कर्ज वाढत गेलं. ओके, औद्योगिक क्षेत्र हे अकार्यक्षम होतं. त्याच्यामध्ये कार्यक्षमता आणायची होती आपल्याला. कार्यक्षमता आणायची होती आणि कार्यक्षमता जर आणायची असेल तर एकच लक्षात घ्यायचं, खासगीकरणावर भर दिला गेला. ओके, खासगीकरणावर भर दिला गेला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा की उदारीकरणाची वृद्धी दरामध्ये आपल्याकडे घट होत गेलेली होती. आणि वृद्धी दरामध्ये मी मगाशीच बोललो तुम्हाला की उत्पन्न कमी आणि खर्च जास्त. मग वृद्धी दर कसा वाढतात, काय उत्पादन पण वाढत नाहीये, उत्पन्न पण वाढत नाहीये, तर त्याप्रमाणे वृद्धी दर पण तो आपल्याकडे घटत गेलेला आहे. काय. त्याच्यानंतर बघा उदारीकरणाची लाट सुरू झालेली होती. अनेक देशांमध्ये डिरेग्युलेशन सुरू झालेलं होतं. काय म्हणजे काय, त्याचा अर्थ असा की जे काही अर्थव्यवस्थेमध्ये जे काही बंधन होते ना, ओके, उद्योग करण्याला किंवा व्यवसाय करण्याला जे बंधन होते ते बंधन कमी करण्यात आलेले, रिस्ट्रिक्शन्स कमी करण्यात आलेले, त्याला डिरेग्युलेशन म्हटलं जातं. नियमने कमी करण्यात आलेले होते. ओके, देशाकडे सगळ्या देशांमध्ये ऑलमोस्ट एक प्रोसेस चालू झालेली होती. ओके, त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा तो हेवा वाटायला लागला होता, म्हणून आपण उदारीकरण करण्यावर सुद्धा भर दिला गेलेला. सोव्हिएत संघाचे विघटन झालेलं होतं. ओके, सोव्हिएत संघ म्हणजे USSR. ओके, त्यांचं विघटन होऊन गेलेलं होतं आणि त्याच्यातनं पण आपल्याला माहिती आहे की त्याचं कारण एक आहे की समाजवादी धोरण. ओके, समाजवादी धोरण. ठीक आहे. मग तिथे पण सेम तसंच होतं की निराशावाद, असमतोलपणा या कारणामुळे जर बघितलं गेलं तर ते डिसइंटिग्रेशन झालं. मग आता आपण अलीकडे बघतो ना की क्रोएशिया, युक्रेन वगैरे हे देश, छोटे छोटे देश ना तिथून बाहेर पडले रशियामध्ये. ओके, आणि त्याच्यानंतर भाववाढ मी तुम्हाला बोललो की देशामध्ये पुरवठा हा मात्र कमी होता. ओके, पुरवठा कमी होता आणि वस्तूंची मागणी जास्त होती. त्याच्यामुळे झालं असं की भाववाढ होत गेला. ओके, मग या कारणामुळे आपण नवीन जे काही औद्योगिक धोरण होतं त्याचा स्वीकार केला होता आणि तिथून पुढची वाटचाल जी होती आपण चालू केली. ओके, तर ही पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. येस, काय डाऊट असेल तर विचारून घेतो मी. पॉईंट समजले का? खाडी युद्ध म्हणजे गल्फ कंट्री जे आहेत ना, आखाती देश, आखाती देश. ओके, आखाती देश, त्या देशांमध्ये युद्ध चालू होतं. ओके, त्यांच्या वैयक्तिक, आता तिथे कसं होतं, छोटी छोटी किंग होती ना तिथं, राजेशाही पद्धत आहे ना. ओके, मग त्यांच्यामध्ये एम्पायर साठी होता. एम्पायर म्हणजे काय, साम्राज्य, साम्राज्यवादी धोरण होतं ना त्यांचं पण. आता एम्पायर साठी त्यांचे पण छोटे छोटे यांच्यामध्ये वाद असायचे. राईट. तर आखाती देशच असे होते, त्यांचा परिणाम आपल्याला असा का झाला, आखाती देशांच्याच तिथला परिणाम आपल्याला का झालेला, कारण आखाती देशामध्ये आपण कच्चं तेल म्हणजे पेट्रोलियम पदार्थ जे आपण तिथूनच आयात करत होतो. तिथूनच आयात करत होतो. मग आयात करत असं झालं की या युद्धजन्य परिस्थितीमध्ये बघा, एक लक्षात घ्या, ज्या देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती असेल त्या देशाच्या करन्सीची हॉट करन्सी त्याला म्हटलं जातं. ओके, हॉट करन्सी. सेम तसंच झालेलं होतं. आखाती देशामधून जे काही आपण आयात करत होतो ना, तर त्या ठिकाणी तिथलं कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड वाढून गेलेल्या होत्या. ओके, कारण तिथं उत्पादनच कमी झालेलं होतं ना. एक एक विचार करा की तिथं देशामध्ये, त्या देशांमध्ये साम्राज्याच्या वादावर वाद चालले, युद्ध झालेले आहे. त्या ठिकाणी उत्पादन कोणी करत नाही, उत्पादनावर कमी भर दिलेला होता. म्हणजे उत्पादन थोडा वेळ थांबलेलं होतं युद्धजन्य परिस्थितीमुळे. आणि दुसरीकडे देशांमध्ये, दुसऱ्या देशांमध्ये मागणी त्याची मात्र वाढत होती. मागणी वाढत होती, मग काय असणार, तेच असणार ना. उत्पादन कमी होत आहे, दुसऱ्या देशांमध्ये मागणी वाढते, तर देशामध्ये किमती वाढणारच आहे. राईट. मग आपण जेवढं आयात करत होतो त्याच्यातनं आपल्याला भागवावं लागत होतं. दुसरी गोष्ट असं की जेवढं आयात करणार त्याच्यासाठी परकीचलनासाठी आपण संपत चाललेलं होतं. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवा. समजलं मग आता आखाती हो देशांमध्ये सर. युद्धाचं कारण. हो हो. ओके, आणि आखाती देशाचं युद्ध कारण एकच आहे की तिथे जे काही छोटे छोटे किंग होते ना, त्यांच्या साम्राज्यवादावरून वाद चाललेली होती. राजेशाही पद्धतीनं ऑलमोस्ट होती त्या ठिकाणी. ओके, आणि तिथूनच का आपल्याला प्रॉब्लेम आला, तर आपण पेट्रोलियम पदार्थ तिथूनच आयात करत असतो. राईट.
साहजिकच आहे, तिथं मग प्रॉब्लेम झाला तर मग आपल्याला तिथल्या वस्तू महाग झाल्या म्हणजे पेट्रोलियम पदार्थ. ते साधू कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. ही पॉईंट समजली का मग? हो. येस. हो सर. सीमा मॅडम, सुनीता मॅडम, हो दीपिका सर. पवार, जय, हो सर. प्रियंका कशी, सागर, सीमा मॅडम, सोनाली मॅडम. हो येस, काही डाऊट? उद्या 11वीचं पुस्तक थोडस वाचून या तुम्ही. ओके. आणि उद्या मी फ्रेश मध्ये नवीन इकॉनॉमिक पॉलिसी जी आहे ना 1991 ची, न्यू इकॉनॉमिक पॉलिसी 1991 ची, तिथून पुढचं मी घेणार. आणि ते मी उद्या एंड करून टाकणार. मग त्याच्यामध्ये बघा एलपीजी पॉलिसी असणार. ओके, एलपीजी पॉलिसी, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण. ओके. ही पॉईंट जे आहेत त्यामध्ये बघा कोणते कोणते उपाय केलेले आहेत, तो वाचून येतील दाखवायची पुस्तक नाही. आपण फक्त चर्चा करणार इंटरॅक्टिव्ह सेशन असणार. ओके. त्याचे परिणाम पण काय झालेले हे पण आपण चर्चा करणार. प्रत्येक क्षेत्रावर काहीतरी परिणाम झालेला होता. 1991 नंतर जे काही धोरण बदल करण्यात आलेला होता त्याचा परिणाम, अनुकूल परिणाम आणि प्रतिकूल परिणाम, हे पण तेवढंच महत्वाचं आहे. सगळं आपण यावर चर्चा करू. येस, काय डाऊट? नाही सर.